विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आजच्या आपल्या या स्कॉलरशिपच्या इंग्रजी विषयाच्या तासामध्ये खूप स्वागत आहे. चला मुलांनो, आता आपण पुढील अभ्यासाला तयारी करूया. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. अशी इंग्रजीमध्ये अशा कोणत्या 3 बाबी आहेत जे छोटेच आहेत पण अतिशय महत्त्वाचे आहेत? बरोबर आहे, उपपदे ए अँड द. चला तर मग आज आपण शिकूया आर्टिकल्स. ज्या गोष्टी आपल्याला 1, 2, 3 अशा स्वरूपात मोजता येतात ना, त्याच सामान्य नामापूर्वी आपल्याला उपपद वापरावं लागतंय आणि ते सगळे एकवचनीच असतात बरं का. चला तर आपण पाहूया युनिट 7. व्याकरणाचा भाग आहे मिससेलेनियस आणि आपलं चॅप्टर नंबर आहे 24 आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजेच काय? उपपदे. आपल्या इंग्रजीची ही विशेषता आहे बरं काय, ए अँड द. बघा सॅम्पल क्वेश्चन. आता सॅम्पल क्वेश्चनमध्ये पहिला काय दिलेला आहे? नंबर 1, चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द गिवन वर्ड. दिलेल्या चूज म्हणजेच काय? निवडा. चूज द करेक्ट आर्टिकल, योग्य उपपद निवडायचं आहे फॉर द गिवन वर्ड, ह्या दिलेल्या शब्दासाठी. मग काय आहे शब्द हा? ऑरेंज. मग ऑरेंज जर असेल तर त्याची सुरुवात कशानं झालेली आहे? ओ या वर्णाक्षराने. म्हणून याच्या अगोदर कोणतं उपपद येईल? ॲन. विद्यार्थी मित्रांनो, या ऑरेंजसोबतच एरोप्लेन, ॲपल, एग, इंकपॉट, ऑक्स, एलिफंट, आईस्क्रीम, ऑरेंज, अम्ब्रेला, अंपायर अशा पद्धतीचे जर शब्द जर आले ना रे, तर त्याचा सुरुवाती कशानं झालेली आहे? ह्या स्वरांनी सुरुवात झालेली आहे. म्हणून या स्वराच्या ए ई आय ओ यू या स्वराच्या उच्चारानं जर सुरुवात होत असेल तर ॲन हे उपपद वापरायचं. चला पाहूया आता सॅम्पल क्वेश्चन दुसरा. फार सोपा आहे हा सुद्धा. नियम तुम्हाला पाठांतर पाहिजेत बरं का मुलांनो. नियम पाठ असले तर मग हे प्रकरण तुम्हाला अतिशय सोपं जाईल. काय आहे क्वेश्चन 2 मध्ये बघा बरं. काय दिले? फिल इन द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स. फिल इन द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स. या वाक्यामध्ये आपल्याला फिल इन द करेक्ट आर्टिकल, योग्य उपपद भरायचे. मग लुक ॲट डॅश डॅश मून. मग आता इथं काय येईल? पर्याय 2 दाखवायलेत म्हणजेच द. समजलं? जगात ज्या एक आणि एकच असलेल्या किंवा तशा आपण मानल्या गेलेल्या वस्तूंच्या नामापूर्वी द वापरतात. द स्काय, द सन, द अर्थ आणि द मून. समजलं? चला पुढं पाहूया आपण क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. बघा क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. नंबर 1, चूज द करेक्ट आर्टिकल टू कंप्लीट द सेंटेन्स. कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी चूज द करेक्ट आर्टिकल म्हणजे योग्य आर्टिकल निवडायचे. काय आहे? वसुधा इज इटिंग डॅश डॅश एग. मग वसुधा इज इटिंग, वसुधा खात आहे. मग काय खात आहे? एग. एगचं सुरुवात कशाने झाली आहे? ई. आणि हा स्वरासारखा उच्चार आहे ई. म्हणून वसुधा इज इटिंग अँड एग. पर्याय नंबर 2. बघूया दुसरा प्रश्न. काय आहे दुसऱ्या प्रश्नात? व्हेअर विल यू पुट द आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स. मग काय? व्हेअर विल यू पुट म्हणजे आता तुम्ही कुठं ठेवताल? काय? द आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात तुम्ही आर्टिकल कुठे लिहाल? मग आता उपपद कुठं लिहायचं आहे? ही इज ऑनेस्ट मॅन. आता इथं एच आहे पण उच्चार ऑ असा होतो, ऑ. आणि हा उच्चार स्वरासारखा आहे. म्हणून इथं आपल्याला काय करावं लागते? मॅन हे आपलं सामान्य नाम आहे पण त्याच्या अगोदर हे विशेषण आले. म्हणून विशेषणाची सुरुवात ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे आपल्याला उपपद वापरावं लागते. हा नियम आहे. मग काय येईल? पर्याय नंबर कोणता? बिफोर मॅन. बिफोर मॅन नाही, चुकलं. मॅनच्या अगोदर नाही. दुसरं आफ्टर ऑनेस्ट. ऑनेस्टच्या नंतर नाही. बिफोर ऑनेस्ट. ऑनेस्टच्या अगोदर आपल्याला उपपद वापरावं लागेल. म्हणजे कसं वाक्य होईल? ही इज ॲन ऑनेस्ट मॅन. इथं ॲन येते. समजलं? म्हणून ह्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 3.
आपण म्हणतो बघा अ मॅन म्हणतो, पण ज्या वेळेस मॅनला विशेषण लागल त्यावेळेस ओल्ड मॅन म्हणलं तर काय होईल, ॲन ओल्ड मॅन असं येतं आहे. जर आपण म्हणलं अ लेसन तर अ लेसनच्या अगोदर अ येतं आहे, पण लेसनच्या आधी इझी आला शब्द तर काय येईल, ॲन इझी लेसन. अँट आपण ॲन अँट म्हणतो, पण स्मॉल अँट हे जर विशेषण स्मॉल आलं तर अ येईल, अ स्मॉल अँट असं असते. अँड एलिफंट आपण म्हणतो, पण हत्ती जर पिसाळलेला असेल तर त्याला मॅड एलिफंट. मग मॅड या विशेषणाच्या अगोदर उपपद लावता येते, म्हणजेच काय, अ मॅड एलिफंट. हे लक्षात ठेवा मुलांनो, समजलं. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहू. बघूया तिसरा प्रश्न. रीड द सेंटेन्स वाचा. वेअर विल यू यूज द आर्टिकल. तुम्ही आता इथं आर्टिकल कोठे वापरताल. मग आता बघा बरं कुठं वापरताल तुम्ही इथं आर्टिकल. वी सॉ सम ब्युटिफुल ॲनिमल. आम्ही काही सुंदर प्राणी पाहिले. मग आता प्राणी हे अनेक वचन आहे, अनेक वचनाच्या आधी विशेषण लागलं आहे. मग मला सांगा, अनेक वचनाच्या पूर्वी उपपद वापरतात का. नाही, अनेक वचनाच्या पूर्वी विशेषण जरी आलं असेल तर त्याच्या पूर्वी उपपद वापरत नाहीत. उपपद नेहमी एकवचनी सामान्य नामापूर्वीच वापरतात. हे नियम लक्षात ठेवा. म्हणून तिसऱ्याचं उत्तर काय, नो आर्टिकल, पर्याय नंबर 2. चौथा प्रश्न. विच आर्टिकल कॅन बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स. विच आर्टिकल म्हणजे कोणतं उपपद, कॅन बी यूज्ड म्हणजे तुम्ही वापरताल, इन द गिवन सेंटेन्स या वाक्यात कोणतं उपपद वापरताल. काय, आय ऑलवेज ड्रिंक डॅश डॅश स्वीट मिल्क. अरे बघा मुलांनो, परत तुम्हाला एक नवीन नियम सांगतो. ज्या गोष्टी आपण 1, 2, 3 अशा स्वरूपात मोजू शकत नाहीत ना, त्याच्या अगोदर उपपद वापरत नाहीत. दूध काही मोजता येते का, 1 थेंब 2 थेंब असं मोजता येते नाही, 1, 2, 3 स्वरूपात नाही मोजता येत. म्हणून द्रव पदार्थाच्या पूर्वी उपपद वापरत नाहीत. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3, नो आर्टिकल. चला पुढं बघूया पाचवा प्रश्न. विच आर्टिकल विल बी यूज्ड बिफोर द वर्ड मुंबई इन द गिवन सेंटेन्स. आता बघा, विच आर्टिकल म्हणजे कोणतं उपपद, विल बी यूज्ड तुम्ही वापरताल, बिफोर द वर्ड मुंबई मुंबई या शब्दाच्या अगोदर. इन द गिवन सेंटेन्स खाली दिलेल्या वाक्यात मुंबईच्या अगोदर कोणतं उपपद वापरताल. मनोहर वेंट टू मुंबई. अरे मुलांनो, असे प्रश्न वाचले की नियम तुमच्या डोक्यात लगे बल्ब लागल्यासारखा पटकन लागला पाहिजे की विशेष नामापूर्वी उपपद वापरत नाहीत. मुंबई असेल, राम असेल, सीता असेल अशा नावाच्या पूर्वी उपपद वापरत नाहीत. म्हणून ह्याचं उत्तर काय, पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर किती, 3. चला पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न. चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द सेंटेन्स. चूज म्हणजे काय, निवडा. द करेक्ट आर्टिकल म्हणजे काय, योग्य उपपद. फॉर द सेंटेन्स म्हणजे वाक्यासाठी. आय ॲम वेटिंग हिअर, मी वाट पाहत आहे, फॉर हाफ डॅश डॅश आवर. मग काय येईल इथं, एकदम सोपं आहे. आवर हे उच्चार स्वरासारखा व्हायला आहे. एच जरी असलं तरी आवर असा उच्चार होतो, हा स्वरासारखा उच्चार होतो. म्हणून 6व्याचं उत्तर काय, ॲन आवर. आय ॲम वेटिंग हिअर फॉर हाफ ॲन आवर. चला पुढचा प्रश्न 7वा. आहेत ना सोपे प्रश्न, नियम लक्षात ठेवा बरं का बाळांनो. 7वा काय, चूज द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स. आपल्याला योग्य उपपद वापरायचं आहे वाक्यामध्ये. मग काय येईल, ही इज डॅश डॅश ओल्ड फ्रेंड. मग काय येईल 7व्याचं, इथं काय, ही इज तो आहे, फ्रेंड म्हणजे मित्र, पण कसा आहे, ओल्ड. आता ओ हा स्वरासारखा उच्चार पाहिला म्हणून विशेषणापूर्वी इथं येईल स्वरासारखा उच्चार असल्यामुळं ॲन हे उपपद, स्वरासारख्या उच्चारापूर्वी ॲन उपपद येते. ही इज ॲन ओल्ड फ्रेंड. संपलं 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढं 8वा प्रश्न. चूज द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स. निवडा. आता सगळे प्रश्न एकसारखे आहेत बरं का मुलांनो, सगळे प्रश्न. चूज द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स या वाक्यात योग्य उपपद निवडा. डॅश डॅश मून शाईन्स ॲट नाईट. मग किती सोपं आहे रे हे तर उत्तर. काय येईल मग, मून म्हणलं, चंद्र म्हणलं तर काय, हे एकमेव अशी गोष्ट आपण मानतो जगामध्ये. म्हणून द इथं येईल, ए येणार नाही, ॲन येणार नाही की नो आर्टिकल नाहीत, तर द मून. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न पाहू.
हां बघा बरं 9वा प्रश्न काय आहे. व्हॉट विल बी द करेक्ट आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स. आता व्हॉट विल बी द करेक्ट आर्टिकल, योग्य उपपद कोणता असेल इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात कोणतं योग्य उपपद वापरावं लागेल आपल्याला. अ मॅन इज वेटिंग, माणूस वाट पाहत आहे. फॉर यू, अ मॅन इज वेटिंग फॉर यू, तुमच्यासाठी माणूस वाट पाहत आहे. डॅश डॅश मॅन इज व्हेरी ओल्ड. आता इथं काय येईल. एकदम बरोबर आहे मुलांनो. लक्षात घ्या, पहिल्यांदा अ मॅन आहे, याची माहिती सांगणारा शब्द आहे. म्हणून अ मॅन, एक माणूस वाट पाहत आहे. मग आता तो माणूस असा आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून तिथं येईल द चा अर्थ तो असा होतो. द पर्याय नंबर 2. द मॅन इज व्हेरी ओल्ड, आणि वाट पाहणारा माणूस खूप वयस्कर आहे. तो माणूस वयस्कर आहे, म्हणून इथं काय पर्याय नंबर 2. चला पुढचा प्रश्न 10वा. व्हॉट विल बी द आर्टिकल बिफोर द वर्ड इंग्लिश. व्हॉट विल द आर्टिकल, उपपद कोणता असेल बिफोर द वर्ड इंग्लिश. इंग्लिश या शब्दाच्या पूर्वी उपपद कोणता असेल इन द गिवन सेंटेन्स. मग सांगा बरं आता, या इंग्लिशच्या अगोदर कोणतं उपपद येईल. आय ॲम लर्निंग इंग्लिश. मग लक्षात घ्या मुलांनो, इंग्लिश हे एक विशेष नाम आहे, त्याच्यापूर्वी उपपद वापरत नाहीत. म्हणून ह्याच्यात काय येईल, उपपद येणारच नाही. ए अँड द कोणतंच नाही, तर पर्याय नंबर 4 नो आर्टिकल. म्हणून 10व्याचं उत्तर काय, पर्याय नंबर 4. चला पुढचा प्रश्न. चित्र म्हणलं की फार सोपा प्रश्न असतो बरं का. मला चित्र दिसले की फार आवडते बघा. 11वा प्रश्न काय. लुक ॲट द पिक्चर्स, चित्राकडे पहा. अँड डिसाईड फॉर विच वर्ड यू विल यूज आर्टिकल ॲन. आणि या चित्राकडे पहा, आणि या चित्राला जे नाव आहे ना, त्या नावाच्या अगोदर ॲन, हे कोणत्या नावाच्या अगोदर तुम्हाला ॲन वापरावं लागेल. आता काय इकडे हे केक नाही, ह्याच्या अगोदर द केक म्हणतो आपण. पुन्हा आऊल, अरे ह्याचा उच्चार तर स्वरासारखा व्हायला येणार आहे, म्हणून ह्याच्या अगोदर काय येईल ॲन आऊल. सापडलं उत्तर. 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला पुढं आता ब्रिंजल, अब्रिंजल, कांगारू. ऐका नाही, याच्या अगोदर उपपद ॲन येणार नाही. पर्याय नंबर 2च्या अगोदर ॲन येईल. पहा पुढं बघा 12वा प्रश्न. चूज द करेक्ट आर्टिकल, योग्य पर्याय निवडा. काय आहे. आय लाईक डॅश डॅश. आय लाईक डॅश डॅश बुक हॅविंग डॅश डॅश नाईस कवर डिझाईन. आता काय येईल रे मुलांनो. मग आता इथं बघा बरं, आय लाईक, मग आता लाईक म्हणजे आवडणे, मला आवडतंय. मग काय आवडतंय मला, काय येईल ह्याचं उत्तर. शोधा, विचार करा. अगदी बरोबर आहे, आय लाईक डॅश डॅश बुक. मग आता द जर ठेवलं आपण, आय लाईक द बुक, मला तेच पुस्तक आवडतंय. आय लाईक द बुक हॅविंग, आता इथं आहे, नाईस कव्हर डिझाईन. एकदम बरोबर आहे. इथं काय येईल, डिझाईन कशी त्याची नाईस आहे, म्हणून उपपद एकदम बरोबर आलं. इथं द आणि इथं म्हणून इथं ॲन येणार नाही, किंवा इथं ॲन येणार नाही, किंवा इथं ॲन येणार नाही. पर्याय नंबर 1. 12चं उत्तर किती, पर्याय नंबर 1. चला पुढचा प्रश्न. आता इथं इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आहेत बरं का आपल्याला. काय इन्स्ट्रक्शन्स आहेत पहा बरं. फार सोपं. इन्स्ट्रक्शन म्हणले की पण लय सोपा प्रश्न असतो बरं का. चित्र आणि इन्स्ट्रक्शन्सचे प्रश्न. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन्स 13 and 14, 13 आणि 14साठी सूचना. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट आन्सर. चित्र पहा आणि हे चित्र पहा आणि योग्य पर्याय निवडा. नंबर 13, क्वेश्चन नंबर 13. नंबर 1, धिस इज अ बॉल. अरे एकदम वाक्य बरोबर आहे ना. धिस इज अ बॉल एकवचनी आहे आणि त्याच्या आधी उपपद आलं आहे. धिस इज अँड बॉल चुकलं. धिस इज द बॉल चुकलं. धिस बॉल इज अ चुकलं. पर्याय नंबर 1 करेक्ट आहे. चला पुढं 14वा. इट इज अ राऊंड बॉल. अ राऊंड बॉल, इट इज अ राऊंड बॉल चुकलं. इट इज अ राऊंड बॉल हे करेक्ट आहे. इट इज अ राऊंड बॉल. उपपद पण आलं, बॉल पण आला, विशेषण पण आलं, त्याच्या अगोदर उपपद पण आलं आपलं. म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तिसरा पर्याय तरी बघू आपण. इट इज द राऊंड बॉल, द कसं येईल चुकलं. इट इज अँड राऊंड, अँड कसं येईल चुकलं. मुद्दाम देतात बघा तुम्हाला कन्फ्यूज करायसाठी. पण तुम्ही अभ्यास करा आणि उत्तरं अचूक निवडा, मग सगळे प्रश्न सोपे जातील. पहा पुढचा.
बघा रे, परत एकदा इन्स्ट्रक्शन्सचा प्रश्न आला. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 15 to 22, 15 ते 22 साठी सूचना. पहिला प्रश्न काय, चूज द करेक्ट आर्टिकल्स, योग्य उपपद निवडा. किती सोपं आहे. 15व, नेहा सॉ डॅश डॅश एलिफंट इन अ झू. आता एलिफंटच्या अगोदर काय येईल रे, किती सोपं आहे. नेहा सॉ अँड एलिफंट इन अ झू. आता हे तर परीक्षेत आलेलं आहे 2017ला. पुढचा प्रश्न 16वा, मोरबा वॉज डॅश डॅश ओल्डेस्ट मॅन इन द व्हिलेज. मग आता 16व्याचं काय येईल रे, किती सोपं आहे मुलांनो. मोरबा वॉज काय येईल, ओल्डेस्ट शब्द वापरला इथं बरं का. मग आता हे विशेषणाचं तिसरं रूप आहे, ओल्ड, ओल्डेर आणि ओल्डेस्ट. म्हणून इथं काय येईल, द. तिसऱ्या रूपाच्या अगोदर कधी पण द येत असते विशेषणाच्या तिसऱ्या रूपा अगोदर. म्हणून मोरबा वॉज द ओल्डेस्ट मॅन इन द व्हिलेज. समजलं मुलांनो, हे नियम लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 17वा, सखाराम इज डॅश डॅश ऑनेस्ट बॉय. मग आता 17व्याचं काय, उच्चार ऑनेस्ट व्हायला ना याच्या असलं तरी, म्हणून उच्चारानुसार उपपद ॲन येईल. सखाराम इज ॲन ऑनेस्ट बॉय. पर्याय नंबर 1 17चं. 18वं पहा, धिस वन इज डॅश डॅश व्हेरी युजफुल इन्स्ट्रुमेंट फॉर मी. मग काय येईल 18व्याचं, धिस वन इज. आता व्हेरी व हे व्यंजन आहे, स्वर नाही आहे, म्हणून इथं उपपद येईल अ. धिस वन इज अ व्हेरी युजफुल इन्स्ट्रुमेंट फॉर मी. इन्स्ट्रुमेंट हे मोजता येतं आपल्याला 1 2 3 4 असं स्वरूपात, म्हणून त्याच्या अगोदर उपपद येणार आणि हे सगळे विशेषण आलेले आहेत, म्हणून तिथं येईल अ. कळालं. चला आता पुढचा प्रश्न 19वा. काय, डॅश डॅश गंगा इज अ होली रिव्हर. गंगा ही पवित्र नदी आहे. आता गंगा तर जगात एकमेवच आहे ना रे, म्हणून आपण त्याच्या अगोदर द उपपद वापरतो. म्हणून पर्याय नंबर 3 19व्याचं, द गंगा इज होली रिव्हर. पहा पुढचा. बघा 20वा प्रश्न काय, द हॉकर सोल्ड. हॉकर म्हणजेच काय रे, फेरीवाला. हातगाड्यावरून माल विकणारा जो असतो तो फेरीवाला. द हॉकर सोल्ड सम ओल्ड डॅश डॅश अम्ब्रेलाज. हॉकरनी काय केलं, फेरीवाल्यानं सम सोल्ड म्हणजे काय, विकले, सम ओल्ड डॅश डॅश अम्ब्रेलाज. मग काय येईल याचं उत्तर, अम्ब्रेलाज अनेक वचन आहे, अनेक वचनापूर्वी उपपद वापरत नाहीत. हे लक्षात घ्या मुलांनो. सगळे एक एक प्रश्न एक एक नियमावर आधारित आहे बरं का हा प्रकरणामधला. म्हणून 20व्याचं उत्तर पर्याय नंबर 4, काहीच उपपद वापरत नाही तिथं. द हॉकर सोल्ड सम ओल्ड अम्ब्रेला. संपलं. 21वा, द काऊ इज द काऊ इज डॅश डॅश युजफुल ॲनिमल. आता परीक्षेत आलं बरं का, युजफुल हे व्यंजनासारखा उच्चार आहे बरं का रे, म्हणून इथं येईल अ. द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. स्वरासारखा उच्चार नाही, आंब्रेला असं म्हणलं की स्वरासारखा उच्चार होतो, म्हणून तिथे ॲन आंब्रेला येते. पहा पुढचा 22वा शेवटचा प्रश्न, डॅश डॅश आयफल टॉवर. आता आयफल टॉवर तर जगात एकमेव आहे आणि उंच आहे सगळ्यात, म्हणून याचं उत्तर काय, द आयफल टॉवर इज इन पॅरिस. आणि परीक्षेत आलेला आहे मुलांनो, दरवर्षी परीक्षेत प्रश्न येतोच बरं का रे. 17ला आलाय, 18ला आलाय, 19ला आलाय, 20ला पण आलेला आहे, आता 21ला पण येईल. म्हणून या प्रकरणाचा छान अभ्यास करा, नियम पाठ करा, लक्षात ठेवा आणि परीक्षेत छान मार्क घ्या. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी, अभ्यासासाठी खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.